की अखिल भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव या उत्सवाच्या निमित्ताने होणारी ही धर्मसभा आणि या धर्मसभेला प्रश्नाचं उत्तर द्या. उपस्थित असलेले खास करून कवीश्वर कुलाचार्य आदरणीय महंत श्री कारंजेकर बाबाजी, त्याचबरोबर उपाध्य कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय वर्धनस्थ बाबाजी, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय ज्यांनी या सभेचं 3 दिवसाचं कार्याध्यक्षपद सांभाळलेलं आहे, पंचकृष्ण प्रबोधन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्रात जास्तीत जास्त भगवद्गीतेचा प्रचार करणारे सर्वश्रेष्ठ महंत आदरणीय श्री लोणारकर बाबाजी, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आमचे सहकारी ज्यांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला ते महंत कापसणेकर बाबाजी, कार्याध्यक्ष महंत श्री साळकर बाबाजी, सचिव कृष्णदास बाबाजी, याचबरोबर तपस्विनी आलेगावच्या बाईजी, तपस्विनी अहमदनगरच्या बाईजी, तपस्विनी औरंगाबादच्या बाईजी, मंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय श्रद्धेय ज्यांनी आदरणीय श्रद्धेय गुरुजन, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आदरणीय दिनकर अण्णा पाटील, त्याचबरोबर आमदार जितूभाईजी चौधरी, आमदार बाळासाहेबजी सानप, आमदार सुनील बुसारा या ठिकाणी नाहीत वाटतं, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाश शेठ ननावरे, राजेंद्र जाय भावे आणि या सर्वांना भक्तजनांना मार्गदर्शन करणारे आदरणीय महंत श्री अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष सुकेनेकर बाबाजी शास्त्री, त्याचबरोबर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे प्रचार मंत्री भागवताचार्य शिर्डे बाबाजी, त्याचबरोबर नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णदास बाबाजी मराठे, उल्लेख राहून गेला अकोला जिल्ह्याच्या महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय आलेगावच्या बाईजी, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष महंत श्री केळमकर बाबाजी, पुणे जिल्ह्याचे महंत रामचंद्र बाबाजी, नांदेड जिल्ह्याचे महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगायचं तात्पर्य सर्व बंधू भगिनींनी समोर बसलेले सर्व आदरणीय संत महंत सर्वांना आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत आहे या संदर्भात माझ्यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे आदरणीय अनंतराज दादाजी, त्याचबरोबर आदरणीय कैवल्यवासी नागराज बाबाजी, या लोकांनी या परिसरात रोपटं लावलं. त्याच पद्धतीनं आदरणीय जाधववाडीच्या बाबाजींनी या परिसराला खूप परिश्रम घेऊन धर्माचा प्रसार केला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून आज हा वटवृक्ष उभा झालेला आहे. या सभेच्या रूपाने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी महत्वाचा प्रश्न बडत संदर्भात अनेक महाराष्ट्रातही अनेक असे प्रश्न आहेत, पण भरूच हे आपलं सुरुवातीचं भगवान श्री चक्रधर स्वामीचं अवताराचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आपल्या महानुभाव पंथाच्या हृदयामध्ये फार मोठं स्थान आहे आणि ते करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सहकार्याने कुठलाही पक्ष तर या मंडळीचा नाही, पण आपल्यातून कुठलेही वेगवेगळे गट न करता एकत्र येऊन हे कार्य करायचं आहे आणि ते कार्य करण्याला गेल्या वर्षापासून आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील सानप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीतून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. या ठिकाणी आदरणीय गेली 15 वर्ष मधले 5 वर्ष सोडले तर त्याच्या अगोदर कारंजेकर बाबा कैवल्यवासी हे अध्यक्ष असताना मी कार्याध्यक्ष होतो आणि 10 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. बाबांनी या ठिकाणी परिषदे संदर्भात
जे वक्तव्य केलं त्या संदर्भात मला चिठ्ठ्या आल्या की तुम्ही 1.5 वर्ष काय केलं. पण बाबांनी मला सांगितलं मी जरी जनरल बोललो असलो तरी माझ्या मागच्या काळाबद्दल बोललेलो आहे, तुमच्याबद्दल काय माझा विषय नाही आहे. आणि त्याचाही मी खुलासा पुढे जाऊन करतो की ज्यावेळी मागचं संमेलन ठरलं, वास्तविक मला गीतेवर बोलायला पाहिजे, धर्मावर बोलायला पाहिजे, परंतु प्रसंगानुरूप आम्ही काम करत आहोत आणि कामासंदर्भातच बोलायचं आहे. ज्यावेळी मागच्या वर्षी संमेलन ठरलं त्यावेळी आदरणीय सुटेनकर बाबाजी, प्रकाश नानावरेजी, सानप साहेब हे पलटण लावले आणि यापुढे परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सानप साहेबांनी तर सांगितलं तन मन धन सगळं तुमच्यासाठी आहे आणि परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व कार्यक्रम करायचे आहे. आणि मी सुद्धा या परिसरात दौरा केला. तिथले सगळे जरी भक्त माझ्या वैयक्तिक ओळखीचे नसले तरी आम्ही या ठिकाणी प्रबोधन केलं आणि मागच्या वर्षाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षी त्याच्या अगोदर प्रयत्न बाबांचे होतेच, कारण बाबाचे, पण फडणवीस साहेबांनी जो मागच्या वर्षा भव्य आपला जनता जनार्दन मेळावा पाहिला आणि यावर्षी त्यांनी ती मान्यता दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य बंधूंनो, मध्यंतरी बदल झाला, सरकारमध्ये बदल झाल्यानंतर ठाकरे साहेबांनी हे विद्यापीठ आहे ते मुंबईत घेण्याचा प्रयत्न केला. त्याची कुणकुण आम्हाला लागली. बाबांनी सांगितलं उद्या राज्यपालांना भेटायचंय, ताबडतोब त्याला बाबांच्या बरोबर त्यांनी सांगावं. मी म्हणजे ते जे बोलले ते माझ्या संदर्भात नव्हतं हे मला सांगायचं आहे. ताबडतोब आम्ही कोश्यारी साहेबांना भेटायला त्यांच्याबरोबर गेलो आणि राज्यपालांना सांगितलं विद्यापीठ बदलात जर काय आलं तुमच्याकडं तर आपण सही करू नका. त्यानंतरही ज्या वेळी गरज पडली, मध्ये प्रश्न चाललेला आहे की गोवर्धन तीर्थाचा, बाबांचा फोन आला, चला इथं कापडनगर होते, आम्ही सर्व गेलो. सानप साहेब बी होते त्या दिवशी, नानावडे साहेब बी होते. आम्ही सर्वांनी गोवर्धनचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला. सांगायचं माझं तात्पर्य की मला चिठ्ठी आली तुम्ही 1.5 वर्ष काय केलं. त्यानंतर कारण जे चाललेलं आहे गेल्या वर्षापासून आजपर्यंत ती करणारी ही परिषदचे पदाधिकारी अण्णा राष्ट्रीय संघटक आहेत, नानावडे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत, परिषदेचे कोषाध्यक्ष सानप साहेब आहेत, उपाध्यक्ष सुखेकर बाबा आहेत, प्रचार मंत्री चिरडे बाबा आहेत. ही सर्व मंडळी परिषदेचे काम करत असताना मी परिषदमध्ये नाही असं नाहीये. थोडासा बाबांचा राग जो होता तो त्याच्यापूर्वीचा होता, कारण ऑफिस अध्यक्ष हे सगळं अमरावती जिल्ह्यात होते गेली 5 वर्ष. तिथून त्यांना ठराव मिळायला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. त्याचा माझाही काही त्यात दोष नाही. आपला कुणाचाही गैरसमज होऊ देऊ नका, त्यांचं माझं मतभेद नाही. ठराव जरी मिळालेला नसला तरी आम्ही त्यांना एवढंही मी सांगितलं की तुम्ही सगळे अध्यक्ष व्हा माझ्या बरोबर. ते नाकारतात. गेली 5 वर्ष त्यांनी परिषद सोडून दिलेली आहे, परंतु आम्ही परिषदेत त्यांना घेत आहोत. बाबा परिषदेचे अध्यक्ष झाले होते अमरावतीचे, त्यावेळी आदरणीय बिडकर बाबा, आदरणीय लोणारकर बाबा अधिवेशनाला हजर होते. त्यानंतर 6 वर्षांनी मी अध्यक्ष झालो, त्यावेळी आदरणीय बिडकर बाबा, आदरणीय लोणारकर बाबा मला प्रेरणा देण्यासाठी अधिवेशनात हजर होते. मी जो अध्यक्ष झालेलो आहे तो सर्वच मांडवा पंथाच्या दृष्टीने झालेलो आहे, आशीर्वादातून झालेलो आहे. मला अध्यक्ष करण्यासाठी कारंजकर बाबाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल बोललेले नाही हे कृपा करून लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या दिवशी ते अध्यक्ष झालो त्या दिवशी मी हे सर्वांना सांगितलं होतं की आजपासून मांडवा पंथाचा प्रत्येक मांडवा हा अध्यक्ष आहे असं समजून आपण सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे आणि काम करायचं आहे. त्यालाच मी या ठिकाणी गुजरातचे जे आमदार आहेत त्यांना विनंती करतो की मी ज्यावेळी अहमदाबादमध्ये त्यावेळी तिथले काही भक्त मंडळी घेऊन मी आपल्याला भेटेल, निवेदन देईल मुख्यमंत्र्यांना, त्याचं आम्हाला आपण सहकार्य करायचं आहे. आमचं काम, माझं गेली 40 वर्ष मी फलटणचं काम करतोय, डोबेग्रामचं काम करतोय, 40 कोटीचं काम आतापर्यंत मी केलेलं आहे. परंतु कुठल्याही वर्तमानपत्रात मी जाहिरात केलेली नाही, 10 रुपयाचं कुठं पावती फाडलेले नाही. सांगायचं तात्पर्य काम करणं हाच माझा धर्म आहे आणि परमेश्वराने मला भरभरून काम करण्यासाठी दिलेलं आहे. या ठिकाणी परिषदेच्या संदर्भात मला काही लोक रात्री बोलले की परिषदेचे पैसे गोळा केले. परिषदेचे नाशिक मंडळींनी भरभरून दिलं, दिल्लीच्या मंडळींनी भरभरून दिलं, परिषदेसाठी दिलं. माझा मानस आहे की ज्याप्रमाणे मी फिरतं स्थिर केलं, डोबेग्रामही स्थिर केलं, त्याप्रमाणे मी परिषद सोडता स्थिर केल्याशिवाय करोडो रुपयाचा निधी परिषदमध्ये करून
त्याच्या व्याजातून परिषद चालली पाहिजे. ही दरिद्री परिषद मला नष्ट करायची आहे आणि म्हणून जे लोक खुशीने पैसे देतात ते घेतलेले आहेत. मागचं आमचे जे सहकारी आहेत त्यांनी साळकर बाबा जर सोडले तर कोणीही 10 पैसे दिलेले नाहीत आणि तीच मंडळी हिशोब मागते. अरे गेली 40 वर्ष मी करोड रुपयाचं काम केलं, तिथं मी कुठेही भ्रष्टाचार केला नाही आणि परिषदेसाठी कशाला करेल. मी माझे त्यात 50,000 टाकलेले आहेत. सांगायचं तात्पर्य यापुढे जे तीर्थ आहे स्थान किंवा कुठलंही स्थान, गंगापूरचं स्थान असो, अजूनही कुठले स्थान आहे, तर या स्थानासाठी ही नाशिकची मंडळी, त्याचबरोबर नागपूरची मंडळी कार्यकर्ते चांगले आहेत. आणि आता हे विद्यापीठ होत आहे या ठिकाणी आपण सर्वांनी, सत्कार तर त्यांचा करूच, पण सर्वांनी महंत कारणकर बाबाच्या कार्यासंबंधी पंथाला जे योगदान दिलेलं आहे विद्यापीठाच्या माध्यमातून, त्यासाठी आपण त्यांचं टाळ्या वाजवा आणि त्यांचं स्वागत करा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी हा जो जयंती महोत्सव या बरोबर आहे, जयंती महोत्सवाच्या संदर्भात बोलायचं झालं की या जगात अनेक परमेश्वर मानले जातात. ते सर्व परमेश्वर आमच्यासारख्या संतांनी ग्रंथातून त्यांना ईश्वरपद दिलेलं आहे. पण एकच असा परमेश्वर आहे भगवान कृष्ण की ज्याने सांगितलं मी परमेश्वर आहे आणि अर्जुना तू भक्त आहे. एकांशेन स्थितो जगत, हे जग माझ्या एका कणगळेवर सामावलेलं आहे. अशा प्रकारचं आजच्या दिवशी भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला सांगत असताना अर्जुनही फार हुशार होता की ते कसं शक्य आहे. असं अर्जुनाने व्यवस्थित वेळी विचारलं किंवा मनु कधी झाला, आपण कधी झाला आणि हे काय सांगता. त्यावेळी भगवान कृष्णाने विश्वरूप दाखवलं आणि त्यावेळी अर्जुन शरणाला शिष्यस्त्याहम शाधिवान त्वं प्रपन्न, की तो माझा शिष्य हो. आता स्वामींनी सांगितलं आहे जीव सर्वदोषाची आळी. भगवान कृष्णाने त्याच्या पुढे अगोदर सांगून ठेवलेलं आहे की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, की तू मामेकम शरणं व्रज. देवता लोकांपर्यंत जे बी लोक आहेत, ब्रह्मभुवनात लोक, पुनरावर्तिन अर्जुना माम उपेते तू कौंतेय पुनर्जन्म न विदते. तू मला जर शरण आला, ब्रह्मलोक जे आहेत सगळे देवता लोक आहेत ते पुनरावर्ती आहेत आणि माझ्यापर्यंत आलेला माणूस कधीही पुन्हा हे होत नाही, खाली येत नाही. स्वल्पमपि धर्मस्य त्रायते मातुबाई. खूप सोपं सांगितलंय मामेकम शरण एवढंच. स्वल्पम क्षिप्रम भवती धर्मात्मा शक्तो शांतीम न गच्छति कौंतेय प्रतिजानीहि नवे भक्त प्रणश्यति. हे अर्जुना, थोडाही माझा भक्त असेल, माझं जर नाव घेत असेल, लेने को नाम देने को अन्नदान और डुबने को अभिमान, तू फक्त माझं नाव घे, मी तुला मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं अभिवचन भगवान गोपाल कृष्णाने आपल्याला गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि त्या गीतेच्या जयंती आहे, जयंतीच्या निमित्ताने गीते संदर्भात पुष्कळ आहे की अनेक ग्रंथ जितके टीका गीतेवरती झालेले आहेत. जगाने सुद्धा गीतेचा भारताचा संस्कृती वारसा मान्य केलेला आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला तर जे सप्तव्यसन त्यागी आहेत त्याच्याकडे व्यसन नाही अशी माणसं कमी भेटतील आणि 100 आजारीतले 80 माणसं व्यसनी भेटतील. अशा प्रकारचा हा मांडवा पंथाचं जे कार्य आहे, सप्तव्यसनाचं जे शासन करू शकत नाही असं जे कार्य आहे, हे सप्तव्यसन ज्या घरात असतील तो मांडवा नसला तरी सुद्धा ते घर निश्चितपणे सुखी असेल. परंतु सप्तव्यसनाचा संकल्प फक्त हा मांडवाच घेतो. आणि काल एका वक्त्याने सांगितले की आमच्या या परिसरात ते बाबाने लोकांची दारू सोडवली, मांसाहार सोडवले आणि भक्तीला लावले. आज आम्ही त्यांची मुलं सुखाने जगत आहोत, आनंदाने जगत आहोत. त्या गोष्ट खाली फलित होतं. अशा प्रकारचं या ठिकाणी आमच्या महानुभावांनी, आमचा महानुभाव पंथ केवळ महाराष्ट्रातच नाही तर काबुल कंदाहारपर्यंत येतात, झेंडा पोचवला. गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, युपी मध्ये आहे, कलकत्त्यापर्यंत आहे, आंध्रमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. की आम्ही पुष्कळ भारतभर आहोत. फक्त आमची संघटना नव्हती आणि ती संघटना बांधण्याचं काम आदरणीय तेरडे बाबाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अण्णांनी, सानप साहेबांनी, नानावडे साहेबांनी, जाईबावे साहेबांनी
हे जर स्वीकारलेलं आहे, आपण जर हे काम केलं तर परमेश्वर आपणाला निश्चितपणे आपलं धाम दिल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. तरी या भावी काळामध्ये ही मंडळी व अनेक मंडळी स्टेजवर असणारे सगळे मंडळी स्वामींचं काम करत असताना कुठलंही आपलं वेदीवाद कुठलाही वाद न ठेवता आपण त्या कामाला 105 आपल्याला कसा माहित आहे 105 101+5 106 की ज्या कौरवांनी पांडवाला वनवासात पाठवलं होतं आणि कौरव ज्याचं बंदिस्त झाले त्यावेळी धर्मराजा सांगतात आपण 5 नसून 105 आहोत आणि कौरवांना सोडून आणतात. अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. धर्मासाठी आपले मतभेद ठेवून एकत्र आलं पाहिजे. ही जी मंडळी खऱ्या अर्थाने स्थान प्रसाद भिक्षुक वाचणं ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आपले मार्गदर्शक आहेत, गुरुजन आहेत म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, चांगली गोष्ट मुलापासून सुद्धा घ्यावी. आता ही मंडळी आम्ही आपसात दुःख वास्तविक वस्तुस्थिती आहे. आम्ही आपसामध्ये कदाचित एकमेकाच्या आश्रमात जात नाही, एकमेकाला नमस्कार करत नाही, पण आपण सगळेच आश्रम आपल्या नाशिकमध्ये बोलवतात, सर्वांनाच आम्हाला आदर देतात. खरी तुम्ही आपण गुरु आहात आमचे. आणि म्हणून अशा प्रकारची मंडळी या आपल्या पंथाला लाभलेली आहे. पंथाचं भविष्य अतिशय सुंदर आहे आणि मी आश्वासन देतो की या मंडळीला घेऊन अजूनही इथे हजर नसलेल्या मंडळीला घेऊन माझ्या कारकिर्दीत निश्चितपणे काहीतरी ऐतिहासिक कार्य करून दाखवेल. परमेश्वर ते माझ्या हातून पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मला या ठिकाणी सन्मान दिला. परिषदेच्या संदर्भात हे मंडळी आम्ही खाजगी बोलत असतो. परिषदेतर्फे हे काम चाललेलं आहे. परिषद सर्व माणसं ही परिषदच आहे, सर्व माणसं परिषदेचे अध्यक्ष आहेत. या पद्धतीने भावी काळ चालणार आहे अशी अपेक्षा करतो. मला या ठिकाणी अध्यक्ष दिलं. ही मंडळी संघ राहणारच आहे. तरी पण आजचा हा समारोप या ठिकाणी माझ्या वाचनाचा करतो. आणि जे काही बरोबर बोलला असेल ते आपण समजून घ्या, सहकार्य द्या. पुन्हा विनंती आहात, मी अध्यक्ष नाही, तिथला प्रत्येक मानवा प्रत्येक साध्वी अध्यक्ष आहे. या भावनेतून या धर्माचं काम करा ही विनंती करतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद बाबाजी. यानंतर संमेलनात काय म्हणते आदरणीय बाबांनी गोरक्षणच्या संदर्भात जो विषय या ठिकाणी मांडला, गोरक्षणला महाराष्ट्र सरकारने 22 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. माझ्याजवळ प्लॅन आहे आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट मोर्गे या कंपनीने घेतलेला आहे. 1 महिन्यात ते काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. हे खऱ्या अर्थानं मला तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी मी बोलतो. बाबांचं माझं प्रेम आहे, तो काही प्रश्न नाही, आणि त्यांच्या कार्यकाळातला विषय मी बोलत नव्हतो. मागच्या कार्यकाळात झालेली गोंधळ होती. मला एवढंच म्हणायचं होतं बाबा की इथला प्रत्येक तरुण परिषदेशी काम करण्यासाठी तयार आहे. 21-11चा फॉर्म्युलाही बाजूला ठेवा आणि यांना काम करायचं आहे, म्हणजे करण्याची इच्छा आहे या लोकांना. हे लोक जर मागत असेल ना, तात्काळ त्यांना ताबडतोब जे काय लागत असेल ते कागदपत्र उपलब्ध करून दिले पाहिजे. तर उपाध्यक्ष आहेत आदरणीय असं नक्की व्हावं. ही कागदपत्र जर मिळत असेल या तरुणांना, तुम्हाला काहीच नाही, तरुणाईच खऱ्या अर्थानं पुढचे पंथाचे जे काही अशा काही समस्या निर्माण होतात त्याला हे सगळे उभं राहण्याची खऱ्या अर्थानं या सगळ्यांची इच्छा आहे. फक्त त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, एवढंच खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सांगतो आणि लांबलेल्या माझ्या या विचारांना या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा आज समारोप आणि 3 दिवस 20 तारखेपासून जे आपलं संमेलन चालू होतं त्याचा आजचा 3रा दिवस. कृपया शिर्डे बाबा 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 हो बाबा, हो बाबा इथं काही स्पर्धा लागलेली नाहीये. मानव पंथाचा कार्यक्रम आहे, कोणीच काय बोलायचं नाही. काय सगळ्या झालं साधू संतांना विनंती आहे, काही बसून घ्या. इथं स्पर्धा नाहीये. ते दोन्ही मोठे म्हणते
ते बोलले, क्लिअर झालं. आता लोणारकर बाबा बोलतील आणि मग आभाराचा कार्यक्रम होईल. मी सूचना करीन, हा आपला धर्माचा कार्यक्रम आहे. धर्म वाढवा, ज्याला मोठं होतं त्यांनी काम करा, कामातून माणूस मोठा होत असतो, याची नोंद घ्या. धन्यवाद. यानंतर समारोपाच्या आजच्या या तिसऱ्या दिवशी 3 दिवस ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं ते आमचे परमपूज्य परममहंत आचार्य लोणारकर बाबाजी यांना मी विनंती करते की त्यांना आजच्या कार्यक्रमात समारोपाच्या दिवशी अध्यक्षीय मनोगत आणि मार्गदर्शन करावं. इकडे देऊ का माईक? काय झालं? चालू काय पण आवाज वाढा. हे राज्य मानव पंथाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. या राज्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला. 1000 वर्ष राज्य केले. श्रीच्या कृपाणी अवतार सुद्धा मूळचे द्वारकेचे. ते फलटणला आले, फलटणला स्थिरावले. जरी अवतार तिथे झाला असला तरी पुन्हा येऊन त्यांनी 63 वर्ष द्वारकेत आमचे होईल परंतु त्यांनी शक्ती सुधार सुद्धा या द्वारकेमध्येच केलेला. असं हे आणि अवताराच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेले हे द्वारका काय गुजरातने महानुभाव पंथाला फार मोठी ते बाबा कावर आले त्यांच्यापाशी म्हणून हा कार्यक्रम गुजरातमध्ये होणं त्याला फार